Cadence. गाइस कैसे आप चलो वेलकम बैक टू माय ब्रांड न्यू वीडियो। दोबारा से स्वागत है आपका आपके भाई के चैनल पे। तो आप सोच रहे हो कि मैं कहाँ आया हूँ और ये वीडियो किसके रिलेटेड है। तो गाइस मेरे बड़े भाई का बर्थडे सुमित भाई का, तो हमने सोचा था विला जाएंगे। तो हम आ चुके हैं अभी विला और मैं बैठ चुका हूँ एक रूम में। बट ये विला आपको दिखाऊंगा ना भाई, इतना पावरफुल है ना, तुम्ही जेव्हा बघणार नाही हो विला तुम्ही बोलणार काय विला आहे भाई हो, कारण मी आत्ताच आलो भाई, 2 मिनटं झाली येऊन. तर एवढा पॉवर विला आहे ना. आणि आता मी किती वाजता आलो, आत्ता जस्ट आलो. तर मी तुम्ही बघू शकता पूर्ण कालो काय, पण यो बाहेर ना विला एवढा पॉवर दिसत होता ना भाई, लाईट मुलं लई पॉवर दिसत होता. आणि तुम्ही बोलत पण असाल भाई तू घरनं निघताना ब्लॉग करायला स्टार्ट केला. तर तुम्हाला सांगतो, तर मी सकाळी उठून जॉबला गेलो. जॉबवरनं मला भावाचा मित्र आला घ्यायला. भावाचं काहीतरी सामान घ्यायला जायचं होतं ठाण्याला. मग भावाचा मित्र आला 5 वाजता. तर 5 वाजता आम्ही सामान घ्यायला गेलो ठाण्याला. ठाण्यावरनं भाई एवढी ट्रॅफिक होती ना भाई, तर त्या ट्रॅफिकमधून आम्ही सामान घेता आम्ही कितीला 8:30ला का घरी आलो. मी 8:30ला घरी आलो. मग मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, मस्त बॅग वगैरे पॅक केले. त्याच्यानंतर मी निघलो घरनं निघलो मी कितीला 9:45 का निघलो. आणि इथं येता वाजली 11. तर 11 वाजता आम्ही इथं म्हणजे 11:15 बाहेर आलो. आता 11:15 झालेत आणि इथं आलो 11 नाही तर 11:10ला. ते गाईज बघू शकता तुम्ही, याच्यात बाज सगळे सामान आहे. तर इथं मी सामान ठेवून बघतो कसा दिसतो एकदा. आता तर ठेवतो मी, जाम दमलो आहे. तर माझं तर प्लॅनिंग चाललं रात्री तरी शूट करीन, नाही तर सकाळी तरी करीन. पण याच्यात तुम्हाला दाखवतो मी काय आहे. मी फक्त 2च शूज आणले, कारण बहुत लय वजन होतं भाई. यात आमेरीचे शूज आहेत आणि याच्यात आपले आहेत, दिसत नाही तुम्हाला, सकाळी सगळं दाखवतो. त्याच्या खाली पण एक बॅग आहे ॲडिडासची, त्यात मी कपडे आणलेत. तर आता माझा प्लॅनिंग चालला आहे शूट करायचा. पण माझ्या तेवढी एनर्जी तर मला वाटत नाही. विचार करतो थोड्या वेळानंतर करतो भाई, कारण मी आता जातो भाई, पहिले आंघोळ करतो, नाही तर मग काहीतरी खातो, कारण भूक लागलेली वाटते भाई. कारण मी आज जिमला पण नाही गेले. सॉरी आज जिमला नाही गेले, काय नाही आता इशू. तर मी आता थोड्या वेळात बघतो, शूट स्टार्ट करतो, नाहीतर मग पहिला काहीतरी खातो. खाल्ल्यानंतर आपला मस्तपैकी सेटअप करून मस्तपैकी शूट स्टार्ट करूया. तो गाइस देखो बहुत मज़ा आएगा इस ब्लॉग में, आज के ब्लॉग में, क्योंकि आपने इस लीला को अभी ऐसे ही देखा, बट मैं जब मेन दिखाऊंगा ना तब आप फिर जाओगे. तो चलो अभी मैं आपको लेके जाता हूँ ऊपर. इथं पंखा तरी चालू ठेवायला मला समजत नाही काय. आणि पहिला इथं तुम्हाला आज मी एक गोष्ट दाखवतो. तिथली लाईट लागते का मला माहिती नाही, मला वाटतं नाही लागेल नाही लाईट. अगर ती लागली असती त्या साईडचं टाकलं असतं. आणि इथं जे बघा यो रूम सांगितलं तुम्ही, जसं की तुम्ही बघू शकता इथं भावाचा बड्डेचा पूर्ण डेकोरेशन चालू आहे. तर आता मी तुम्हाला एक प्लेस दाखवतो, पण तिथं लाईट नाही भाई. पण ती तुम्ही बघणार ना अशीच, तर तुम्ही बोलणार भाई मजा येईल इथं, म्हणजे इथं मजा येईल भाई कार्टून करायला. तर हे बघा गाईस, भाई इथं झोपू शकतो भाई मस्त. मी केव्हा असं झोपलो ना, अशी आंघोळ करायची इथं. आंघोळ करून झाल्याच्यानंतर मस्तपैकी इथं काही खिडकी आहे रे, आंघोळ झाल्याच्यानंतर मस्तपैकी बाल्कनीमध्ये जाऊन टावेल लागतो, मस्त बॉडी फ्लिक्स करायची. काय बोलतो मग बघ ना, पॉवर आहे भाई. काय चाललं भाई, बाहेर जाऊ काय घेऊन भाई डेकोरेशन केलं ते काढून घ्या माझ्याशी. तर इश्यू आहे. तर कसं वाटलं तुम्हाला बघून. तर आता आम्ही चाललो खाली. सो आलो मी आता जस्ट खाली, जिथं आपण आपला पहिला शूट करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पण रूम आहेत, हे पण तुम्हाला सांगून देतो. हे बघा हे कसला प्लॅन, हे पण वाटतं भाई. इथनं तर काय आहे, इथनं भाई इथं पण आहे भाई. इथं पण मस्तपैकी बसून आंघोळ करून भाई तू निघू शकतो. कसला पॉवर आहे भाई, दोघांचा आहे, 1 ना 2. मी संकेत तन्मय, तुम्ही लोणावळ्याचा ब्लॉग बघितलं असेल तर मी संकेत तन्मय, तिघं एका याच्यात आहे. आणि इथं बघा भाई दोघं किती बसतील, संकेत मी असे 4 जण बसतील इथं. पण बघा इथनं पण चांगला व्ह्यू दिसतो. ओ माय गॉड, स्विमिंग पूल. रात्री जायचं भाई पवायला, रात्री जाऊ भाई पवायला. असंच नाही सोडणार भाई, पवायला जाईन भाई.
आता मी बाहेर इकडनं आता यो एक रूम आहे तो पण दाखवतो तुम्हाला. हो माय गॉड इथं कोणतरी आलेलं आहे. नाही आता सगळे खालीच आहे. हे पण सेमच आहे गाईज, जसं तो वरचा आहे ना तसाच रूम आहे. तर गाईज फायनली डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं सर्व सेटअप झालेला आहे. फक्त ते बलून्स उडून बाहेर चाललेत आणि हे हाताने बनवलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय. बाहेरून रेडीमेड आणलं आहे पण हे हाताने बनवलं आहे. एवढा पॉवर कसा दिसतोय ना, कूल. तर चला आता मी चाललो भावाला शर्ट, मी तो टी शर्ट एक गिफ्ट केला तो टी शर्ट आणायला चाललो. तर यो केक बघा भाई केवढा क्यूट आहे ना. हां 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 आलो आलो. चला आता जाऊन त्याला टी शर्ट गिफ्ट देतो. द्यायचं ते देतो. हां तेच चालू आहे. बॉडी बिडी वाढत जरा. उसको टी शर्ट दे, उसको टी शर्ट दे. हां तिकडे चालू मी तुम्हाला जिम मध्ये शोधत येतो. तुका असं नागडा बिगडा फिरतोय. तो लय लय ओव्हर साईज आहे भैया सांगते. याच टी शर्ट आहे तो. हे शर्ट घालतो का? तिच्याकडे आहे मग. कुठे गेला रे? कुठला आहे त्याची इथं? तू काय ते पहिले दाखव. माझं गिफ्ट लय मोठा आहे. गिफ्ट आहे घालतो ना. त्याच्यावर काय लिहिलंय बघ टी शर्टवर. हे नाही नंबर बघ काढलेला आहे. असा आहे सेम आहे बघ. मी कसं घातलं तसा आला. असा आहे एवढा होता. नाही सेम नाही वेगळा आहे. भावाची बॉडी बघ भाई फुल ना. शंकर दादा आम्ही यांच्यासोबत आलतो गाडीवर. फुल रावसमध्ये गाडी आणली भाईनी. ठाण्याला पण आम्ही यांच्यासोबतच गेलतो. कशी दुखली का नाही खरं सांग. जाम झाली जाम. कसा दुखतो का नाही पोचा. माझं तर भाई पोचा फुल घासलेला वाटत होता मला तर. बघूया टी शर्ट कसा दिसतो भावावर आपल्या. दाखव प्रिंट दाखव मागची. फुल ज्वेलरी वगैरे बोलतो. हां भाई 69 चॉकलेट बॉय आहे ना म्हणून 69 दिला. केस विस तरी सुकवले का नाही तुम्ही? तर गाईज चला आता त्याला गिफ्ट दिलेलं आहे. आता आम्ही चाललोय वरती बर्थडे सेलिब्रेशन करायला. चला जाऊया वरती. या तो गाईज फायनली बर्थडे सेलिब्रेशन खतम हो चुका आहे. आता आम्ही चाललेलो खाली. तर आम्ही चालू आहे खाली आता कारण मी हे एक हेल्प पिऊन बसलेलो आहे. तर आता मला बघायचं आहे काहीतरी खायला भाई. भूक लागले पट्टेवाली. आता चलो चालू आहे खाली भाई. पावरमध्ये झालेला आणि केस बघू थोडं. पावर आहे बघ गेले दिसते मला केस. चालू आहे खाली. जो आलं आमचा तसं आत्ताशी फर्स्ट फ्लोअर. आपला सेटअप सगळा ठेवला. अरे भाई मी तसाच सगळा ठेवला इथं. भावाला टी शर्ट द्यायच्या नादात सगळं खोलून ठेवलं आहे. आता मला बंद पण करायला लागलं भाई. अय्यो मी बाहेरला माझा शर्ट बाहेर काढून ठेवला आहे. अय्यो भाई प्रेम आहे आपला. जीव आहे भाई. जीव आहे तो आपला असं नाही. चलो गाईज आता खाली चाललो आहे. खाली जाऊन फोटो शेअर करायचे. ये बाबूदा कुठे गेला? बाबूदा कुठे गेला? बाबू भैया दुपाराने दादा खर्च आहे आमचा. खर्चवाला माणूस. डोळे काय एवढे लाल झाले. आणि या मॅमला मी जिममध्ये शोधत होतो. मॅम इथं आलेत. जिममध्ये भेटतो मला रोज. काय असं काय करतोय बाय. शंकर दा काय बोलतो? बायका बड्डे नाचला. दमला तू? खूप दमलो. घाम नाही सुटला. खूप दिवसांनी भावाचा बड्डे. खूप दिवसानंतर काय वर्षानंतर? खूप दिवसानंतर आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा तरी बड्डे आणण्यास सेलिब्रेट केला. 2 वर्षानंतर. चालू बाहेर इथं बघू शकता तुम्ही. काय भाई रात्रीचा बघू गेलो तर जाय मी पवाला. आता मी
चाललोय आतमध्ये तर भेटू नंतर. इथं जेवतोय आणि यांचं बघा काय चाललंय. जेवतं फुल ठेवून झालं वाटते. सगळे एक 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 डायलॉग बोलताय. चोरा चोरा माझी भाकरी नोंद त्याला देतो. काय वाटतं का याला चोरा. तर चला काहीच आपलं आता जेवण लागलेलं आहे. चिकन आणि रोटी नान आहे वाटते. नान हे खाऊया फटफट. आणि याचा काय फटफट बंद नाही होणार आहे. गाणं इग्नोर करा. आपण खाऊया आणि नंतर भेटूया. गाईज फायनली माझं जेवण झालेलं आहे. आता आपण आलेलं शूट करा. तुम्ही पहिला सेटअप करणार आहे. तर बघूया कसं खाणं वाटतो. त्याच्यानंतर आपण शूट स्टार्ट करूया. एकच मध्ये आपण शूज स्टार्ट करणार आहे. मी शूज ठेवतो पाहिजे. तिथे ठेवणारा अमेरिकेचे शूज त्याच्यावरती शूज आता सेट झाले. आता दुसरे शूज ठेवतो मी. रेट्रो 4 पायग्रीन नाही घेतलेला आहे मी. तो पण घेतले किंवा तो खाली ठेवतो मी. म्हणून पाहिजे होते आपल्याला कपडे दाखवा. हे 2 हँगर पण आणलेले मी. हँगरचा मी इथं जोड केला नाही तर आपण कवर पण घेतले. ये 2 मिला इसके लिए अपना भी पावर काम होने वाला है इससे. तो ये 2 मतलब मोकळा मोकळा चांगला वाटेल. जास्त काय आपण ठेवणार नाही. एवढंच आपलं असेल. आता मी सर्वात पहिला भाई आपण फ्रेश होणार आहे. फेस पहिला मी वॉश करतो. त्याच्यानंतर शूट करतो. गेम खेळायला गेले तर मी आणि शंकरदा आता शूट करणार आहे. तो जरा कॅमेऱ्याच्या मागं बसेल आणि बघायला लागेल अडकले वगैरे व्हिडिओ. तर चला आता फटफट फ्रेश होऊया. त्याच्यानंतर आपण शूट स्टार्ट करूया. तर चला काहीच आता मी फ्रेश पण झालेलो आहे. आता आपण सेटअप पण झालेला आहे. इथे बघू शकता हे असं मी सेट केलेलं आहे इथं. आणि माझा पसारा बघा. सॉक्स, माझी अंडरवेअर आणि माझे गॉगल्स आणि हे माझा पसारा असा. आणि इथं माझे सगळे आहेत ते ॲसेसरीज. तर चला आता शूट स्टार्ट करू. आता मी याला सेट करतो याच्यावर आणि सीधा आपण उभा राहू तिकडं. तर चला गाईज तुम्ही आता फक्त BTS बघा. आता मी सॉन्ग तर लावू नाही शकत कारण कॉपीराईटचा व्हायला बेकार सीन असतो. मला ट्रिम तरी कट करावं लागतं नाही तर सॉन्ग तरी म्यूट करावं लागतं. तर चला आता आपण सेट करूया कॅमेरा आणि त्यानंतर डायरेक्ट शूट स्टार्ट करूया पॉवरवाला. काय बोलतो गुड्डू बरोबर ना. चलो काय हात येते असं दाखव. कंप्लीट झालेला आहे. तर मी फोन काढलेला आहे त्याच्यावरनं. आता पसारा आपला सगळा पॅक करायचा आहे. तर इथं बघू शकता पूर्ण आपला पसारा. बंधाना गॅन बघा. सॉक्स वगैरे आणि पॅन्टी आता हे सगळं आपल्याला पॅक करायचं आहे. आपलं ॲसेसरीज गॉगल वगैरे सगळं पॅक करायचं आहे. सगळं पॅक करून आज मी किती 5 व्हिडिओ घालवे. 5 व्हिडिओ घालले. आता पॅकअप भाई असं बस झाला. 5 वाजले 5 व्हिडिओला असा पॅकअप राहील. आता स्विमिंगला जावं झोपूया कारण उद्या सकाळी परत उठून मला शूट वगैरे करायचं. आता फायनली झोपतो. 5 व्हिडिओ आपले झालेत. आता झोपूया कारण हे पट्टेवाडी झोप आले जेवढे तर. आता यांचं पण गेम चालूच आहे बाहेर. आता सगळं पॅकअप तर करतो. आता मी पॅकिंग वगैरे सगळं करतो. त्यानंतर तुम्हाला भेटतो. एक दिवस स्विमिंगचे ते भेटेल नाही तर सीधा बेडवर भेटेल तुम्हाला. थोडाफार काहीतरी सांगता भेटेल. चला आता सीधा भेटतो आपण नंतर. हे मला व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं पण बाय घेतलाच नाही. दिसलाच नाही मला. जाऊ दे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन. तर चला आता पॅकअप करू. त्याच्यानंतर तुम्हाला भेटू. पहिलं हे शूज घेतो बाई. एका नॉस्टल तो तिकडे ठेवतो. सगळं चेअर वगैरे पण तिथे ठेवावं लागेल मला एक एक करून.
फायनली आलेलो आहे आता रूमच्या आतमध्ये. मी बोललो तुम्हाला 6 वाजता झोपणार आहे, बट तुम्ही बघू शकता 6:45 वाजलेले आहेत प्रॉपर आणि अजून झोपलो नाही. बट आता मी रूममध्ये आलेलो आहे. या रूममध्ये मी एकटाच आहे. आता मी आलेलो आहे गॅलरीमध्ये भाई आणि इथं पक्षींचा आवाज आणि व्ह्यू बघा भाई. व्ह्यू बघा केवढा सुंदर आहे भाई. फुल पीस ना, इथं फुल शांततामध्ये काम आहे. आणि बघू शकता तुम्ही विला बाहेरचं असं काहीतरी आहे पावर ना. व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा. आणि हे बघा आमच्या गाड्या. ती कोणाची गाडी आली ॲक्टिवा ती काय माहिती नाही. मला वाटते तो कोणाचा यो विल्ला आहे ना तिथं काम करतात त्यांचं असं. आणि भाई इथं डोंगर बघा आणि पक्षींचा आवाज आहे का, पक्षींचा आवाज फुल पीसमध्ये आहे. आणि तो डोंगरमधनं बघा कसा फॉग निघतोय ते बघा. बघू शकता ना, झूम करू का थोडं. पावर. चला आता मला फुल पट्टेवाली झोप आली आहे गाईस. आता मी बेडवर पडलो तो मला वाटत नाही की मी 10ला उठणार आहे. मला जायचं आहे माझ्या फ्रेंडला आणायला, शूट करायचं आम्हाला सोबत इथंच. बघू आता, अगर उठलो तर चांगली गोष्ट आहे, मी जाईन तिला आणायला. अगर नाही उठलो तर सीन होईल, पण मी उठीलच भाई, कारण तिला बोललो आता प्रॉमिस केलं ते करावं लागेल. आणि काय व्ह्यू दिसतो यार सुंदर इकडनं भाई. अगर असं आपण विला वगैरे घेतला बनवला भाई, काय विकेंड होईल आपला. विकेंड तर विकेंड भाई, कसला पावरवाला. हर 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 एक हप्त्यामध्ये यायचं भाई मस्त फॅमिलीला घेऊन राहायला इथं, म्हणजे एन्जॉयमेंटसाठी. तर चला गाईज आता मी जाऊन झोपतो. तुम्हाला 6ला झोपायचं होता, बट त्यांनी झोपायला दिलं नाही. आता पण त्यांचे गाणे चालूच आहे भाई खाली. आता ते त्यांनी काय केलं, माईक लावला आणि गाणे बोलतात मस्तपैकी. पण मी कसं तसं तरी वरत आलो आहे. आता मी झोपतो भाई, कारण फट्टेवाली झोप आलेली आहे मला. आता मी बेडवर पडलो ना एकदा भाई तर सीधा मी झोपणारच आता. म्हणजे आता मी उठील का माहिती नाही मला, एवढं गॅरंटी नाही. कारण उठलो तर चांगली गोष्ट आहे. उठा लागेल भाई, तुला प्रॉमिस केलं उठावं लागेलच. कमेंट में ज़रूर बताना गाइज ये ब्लॉग आपको कैसा लगा. तो चलो गाइज, ये रहा बेड, ये रहा मैं. बज चुके हैं 6:45. अभी सोने का टाइम आला आहे भावा, कारण मला डोकं खातोय आता. रावा काहीतरी बोललो मी भाई, पण आता मला डोका भरपूर दुखणार आहे, कारण माझी झोप पूर्ण नाही ना भाई. मला डोका दुखायला स्टार्ट होतं. मग टी व्ही तर आहे इथं, पण टी व्ही वगैरे कोण बघतो भाई. आपण बघत नाही, आपण आता सीधा झोपतो. असं खाटावर पडलो ना समजा तर झोपून गेलो. तर गाईज चला गाईज, यो ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप यो ब्लॉग तुम्हाला नक्कीच चांगला वाटला असेल. काय यात इंटरेस्टिंग वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तेव्हापर्यंत मी आता झोपतो. टेक केअर, बाय बाय, सी यू सून गाईज. टाटा, बाय बाय.